मी नंदिनी. स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग या माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज हनुमान जयंती आहे आणि घराजवळच हनुमान मंदिर आहे. हनुमानांच्या दर्शनासाठी जाणार आहे आम्ही. त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर. माझी बहीण मनीषा आणि हे तिचे मिस्टर. खूप दिवसांनी आले आज आमच्याकडे, वेळ भेटला यांना. नशीब आमचं. सकाळच्या स्वयंपाकात बटाट्याची चटणी करते. थोडीशी माझी रेसिपी वेगळी आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. बटाट्याच्या चटणीसाठी 2 कांदे बारीक चिरून घेतले, थोडासा वाटाणा, स्वीटकॉर्न, कोथिंबीर, किसलेलं आलं, लसणाच्या पाकळ्या, 4 बटाटे उकडलेले, हिरव्या मिरच्या 7 ते 8, कस्तुरी मेथी आणि कढीपत्ता घेतला. तेल तापल्यावर थोडीशी मोहरी टाकली, थोडेसे जिरे टाकले. आता कांदा टाकते. तो लवकर परतावा म्हणून मीठ टाकते. आता मीठ टाकते, त्याच्यानंतर भाजीत मीठ नाही टाकणार. गरज असेल तरच टाकेल, नाहीतर मग डबल मीठ होऊन जाईल. पण मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परततो. कांदा गोल्डन ब्राऊन झालाय, त्यात आता लसूण, किसलेलं आलं, वाटाणा, हिरव्या मिरच्या टाकून देते. कढीपत्ता आणि हळद टाकून देते. हळद थोडीशीच टाकली, अर्धा चमचापेक्षा कमी टाकली. हे सर्व चांगलं परतलं. आता बटाटा टाकते आणि चांगलं परतून घेते. सोप्या पद्धतीने झटपट व कमी साहित्यात होणारी रेसिपी माझी. आणि आता शेवटी राहिलेली कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी. तर कस्तुरी मेथी थोडी सोडून घेतली मी, त्याला फ्लेवर छान लागतो. तर बघा, दिसते पण छान आणि लागते पण छान. एकदा जरूर माझ्या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. तर सकाळची कामं वगैरे सर्व आवरली घरातली. आता देवदर्शन करून येतो. यात्रेनिमित्त दर्शनाला आलो. स्त्रिया दर्शनासाठी वरती नाही जात, फक्त भाऊबीजेच्या वेळेसच जातात. त्याच्यामुळे मी खालूनच दर्शन घेतलं. हनुमानांचे दर्शन झाल्यानंतर भैरवनाथ मंदिरात गेलो. छान नारळ वगैरे घेऊन वरती गेलो. पहिले भेटले आपले गणपती बाप्पा. बाप्पाची भव्य आणि सुंदर मूर्ती बघितल्यावर खूप फ्रेश वाटतं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मिस्टर आणि आम्ही सर्वच नक्कीच दर्शनाला येतो. आता भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात चाललो. गर्दी नव्हती, त्याच्यामुळे सगळीकडे चांगले दर्शन झाले निवांत. खरंच एक प्रकारे मंदिरात पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्याच्यामुळे जेव्हा आपण मंदिरात येतो आणि देवांचे दर्शन घेतो तेव्हा आपल्याला खूप असं पॉझिटिव्ह फील होतं. श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज हे आपले ग्रामदैवत आहे आणि छान वाटतं की आपला जन्म सिन्नरमध्ये झाला आहे, कारण सिन्नरमध्ये भरपूर धार्मिक स्थळे आहेत. या रथामध्ये भैरवनाथांच्या प्रतिमूर्तीचे प्रस्थापन होते आणि संपूर्ण गावातून मिरवणूक निघते. शनी महाराजांचे दर्शन झाल्यानंतर शेजारी मारुतीराया म्हणजेच आपले हनुमान त्यांचे दर्शन घेतले. मध्यभागी महादेवाची पिंड श्री महादेव त्यांचे दर्शन घेतले
आणि शेजारी दत्तात्रय गुरु दत्त महाराज यांचे दर्शन. तर आम्ही आलोय मस्त उसाचा रस प्यायला. हा पहा छान थंड रस. वाव. ज्याला कमी दरात फ्रेश फळं पाहिजे असेल त्याने इथे संपर्क साधा. ज्योती लोणारे होलसेल डीलर. कधी तू ये लगेच तुझा दाजी कार्यक्रम काढतील. दाजींचा नाही का तुझाच कार्यक्रम, तुझाच बर्थडे. मग 6 मार्च नाही मार्च मध्ये दीदीचा राहतो आमच्या. हां चाल जाऊ कुठेतरी ट्रिप. चालेल चालेल तू प्लॅन कर आम्ही लगेच येतो. कुठेही चाला. 1 डे रिटर्न बर का. पण तू प्लॅन कर दाजीला फोन कर. मी तर तयारच आहे. अरे बापरे कोण आला आज. आदू आला. अरे वा वा. पप्पा सोबत आला पिल्लू. बेडला भारी आहे का. कधी घातला गोंडे ते अजून आहे. बापरे आता ते काय करायचे. घालती का. अरे वा. स्कूलला गेलती का आज. एप्रिल मे जून जुलै. अरे वा. डिसेंबर पर्यंत. हा का. मजा आहे बाई पोरीची ग. तुला पण सुट्टी आहे का रे. तुला पण होती ना. या या पा आली आयुष्य दीदी आली. मामा आले. थकेले आयुष्य दीदीन काय. मला चहा. तर दर पौर्णिमेला मी घरात छोटंसं सत्यनारायण पूजन करते. त्याच्यासाठी नैवेद्य केला, प्रसाद केला, आरती वगैरे झाली आणि इथेच आज मी माझ्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंदिनी व्लॉग. Goodbye.